मित्रांनो, घ्यायचं. आपण जे मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आपण कशा पद्धतीचे हे पाण्यामधून जे पकडलेलं होतं तर ते आता साफ करायचं चाललेलं आहे आणि ह्याची आपण भाजी बनवायची आहे. तरी ह्याला भरपूर कष्ट लागतं. आणि हे आहे ना, हे एकदम असं नाजूक पद्धतीत असं एक सुईच्या टोकाने काढायला लागतं, हे लक्षात ठेवा. आणि ह्याची भाजी एकदम स्वादिष्ट आणि आयुर्वेदिक असते. हे आपल्याला माहित नाही, आपण इथं अनुभव घेणार आहे ह्या गोष्टीचा. तर तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा. आणि कमेंट मध्ये. आम्ही आता ही भाजी बनवणार आहे याची, आणि तुम्हाला ही भाजी बनवताना मी दाखवतो की ही भाजी कशी बनवली जाते. आता ही साफ करायचं चाललेलं आहे आणि ही भाजी बनवताना तुम्हाला दाखवतो आम्ही की काय पद्धतीत ही भाजी बनवली जाते. पुढच्या भागात तुम्हाला दाखवतो.